वेलकम टू मँगो सिटी गाईज. पण महाराष्ट्र हा असा एकमेव राज्य आहे ज्यांनी पूर्ण देशावरती राज्य केलं. बरोबर बोलला मी. जय महाराष्ट्र. राम सेतू बांधायचा पण प्रयत्न केला होता आपल्या मुरुड जिल्ह्यासाठी, पण तो पण लाईट हाऊस स्टेवसृष्टी आणि हा कडेला पण आणि बाजूला समुद्र. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? कोकण सिरीजच्या लास्ट पार्ट मध्ये तुमचं स्वागत करतो. मी तुमचा होस्ट तुषार हलाळे. तर आज आपण चाललोय रत्नदुर्गला. सकाळचे वाजले आता सध्या 6:15 वाजलेत. तर हे पार्टी तुम्ही गेस्ट हाऊस बघताय. रात्री आम्ही इथे स्टे केला होता. मित्रांनो आता निघतोय. थोडा आवाज बसला, इग्नोर करा, कारण की 3 दिवस झाले सलग ट्रॅव्हलिंग करतो त्यामुळे थोडा आवाज बसलाय. तर आपण आता रूम बघूया, कारण की आम्ही काल रत्नागिरीला आल्यावरती आम्हाला रूम भेटत नव्हती. म्हणजे ते रूमचे जवळपास रेंट 1000, 1500, म्हणजे 1000, 1500, 2000, 3000 असे रेंट्स आहेत एक 1 डे स्टेचे. पण आम्ही गुगलवर सर्च केल्यावर तुम्हाला छाया गेस्ट हाऊस म्हणून भेटून जाईल. तुम्हाला रत्नागिरी सिटीमध्येच आहे. आपल्या बस स्टँड पासून जवळजवळ 600 मीटरवरती आहे फक्त, आणि खूप चीपमध्ये आहे एकदम, आणि क्लीन बाथरूम वगैरे सगळं व्यवस्थित आहे. जर तुम्ही एका पर्सनच्या इथे फक्त 250 रुपये आहेत जर सिंगल पर्सन स्टे करत असाल. तर आम्ही चौघांनी स्टे केला होता. चौघांना फक्त 550 रुपयामध्ये आम्हाला रूम भेटला आहे. 550 मध्ये म्हणजे विचार करा, पर पर्सन जवळजवळ 100 ते 150 रुपये आम्हाला लागेल फक्त. ते कुठे 1000, 1500 आणि कुठे 550. आणि रूम बघा, रूम बघून ठरवा किती क्लीन आणि नीट रूम आहे. आणि 550 खूप वर्थ इट आहेत. चला आपण रूम बघूया. बघा रूम बघा, 3 बेड होते आणि आम्हाला एक गादी दिली होती एक्स्ट्रा. बाथरूम पण बघा, बाथरूम किती व्यवस्थित क्लीन आहे. 2 बाथरूम दिले होते, म्हणजे 2 अंघोळीसाठी आहेत. हे बघा, 2 अंघोळीसाठी आहे, 2 टॉयलेट आहेत. इंग्लिश आहे, एक नॉर्मल इंडियन वॉशरूम आहे. इथे तुम्हाला गरम पाणी पाहिजे असेल तर गरम पाण्याची सोय सुद्धा आहे. सकाळी गरम पाणीचं गिझर आहे, त्यामुळे खूप चांगली सोय आहे. नक्की या गेस्ट हाऊसला व्हिजिट करा जर तुम्ही रत्नागिरीसाठी स्टे ऑप्शन बघत असाल तर. मित्रांनो, मी ते तुम्हाला आता गेस्ट हाऊस दाखवलं व्हिडिओमध्ये. इथे रत्नागिरी पटवर्धन हायस्कूल फेमस हायस्कूल आहे. त्या पटवर्धन हायस्कूलच्या बाजूलाच आपलं गेस्ट हाऊस म्हणजे छाया गेस्ट हाऊस आहे. ते तुम्हाला इझिली गुगलवर अवेलेबल आहे. मॅटर चालू आहे इथे. तर मित्रांनो, रत्नदुर्गला झाला मी तो रिक्षा केली आहे. तर थोडा आम्ही पुढे चालत होतो रिक्षासाठी. तर आम्ही 80 रुपये दिले चौघांसाठी. डायरेक्ट पायथ्यापाशी आपल्याला रिक्षा घेऊन जाते. शिवसृष्टीमध्ये काय का तिथे आतमध्ये किल्ले बिल्ल्याची प्रतिकृती बनवलेली आहे. किल्ले असतात ना, हा त्यांचे आणि मावळे बिवळ्याचे. काय एंट्री फी आहे का असं फ्री मध्ये? फुकट आहे. अजून हे झालं नाही, म्हणजे काय कॉन्ट्रॅक्ट केला नाही ना. हा ते होईल. तर असे होल आहेत, म्हणजे खेळ असतात. गोमती म्हणजे काय काका? हे पिंडी शंकराची पिंडी मिळाली. वरती तिथे. तर मित्रांनो, आम्ही इथे 7:15 पोहोचलो. आम्हाला माहित नव्हतं की हा किल्ला 8 वाजता उघडतो. सकाळी टायमिंग आहे, सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टायमिंग आहे. त्यामुळे आम्ही आता खाली चाललोय. खालचा व्ह्यू फक्त बघा, कारण की इथे भरपूर बघण्यासारखं आहे. फक्त रत्नदुर्गला नाही. 1 मिनिट तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा फक्त मित्रांनो, व्ह्यू बघा. हे बघा, कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो, व्ह्यू बघा. ही आहे शिवसृष्टी. म्हणजे ते रिक्षावाला काकाने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की इथे सगळे गड किल्ले आणि महाराजांची मूर्ती बघा कशी दिसते. कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत असेल. हा कडेलोट पॉइंट आहे. हा दिसतोय कडेलोट पॉइंट आहे. आणि इथे काकाने सांगितलं कालच एक शिवपिंड मिळाली आहे इथे खोदकाम मध्ये. आणि इथे हा लाईट हाऊस आहे. बघा, हा लाईट हाऊस आहे. म्हणजे हा इथे लाईट हाऊस, ही शिवसृष्टी आणि इथे कडेलोट पॉइंट, असे 3 पॉइंट आहेत म्हणजे फिरण्यासाठी. काकाने सांगितलं हा पूर्ण भोगवट किल्ला आहे. तर असं त्यांनी पार्ट्स केले तिथे. हा रत्नदुर्गा वेगळा केला आहे. परत हे असे 3-4 इथे पार्ट्स केलेत फिरण्यासाठी. म्हणजे तुम्ही आलात तर इथे पूर्ण दिवस तुमचा जाईल फिरण्यामध्ये, कारण की इथे भरपूर पॉईंट आहेत. फक्त आता व्ह्यू बघा. फक्त मी कॅमेरा फिरवतोय बघा. खाली जाऊ, पण खाली जाऊ, इथे दिसणार नाही व्यवस्थित. हे बघा, हे बघा पार्टचा व्ह्यू बघा मित्रांनो. बघा कसं असतं.
कसं वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. जेवढी आपल्याला इन्फॉर्मेशन देता येईल तेवढी मी तुम्हाला पास करतोय. रत्नदुर्ग किल्ला बघा, जंगलामध्ये कसे घरं वसलेली आहेत, त्यांचं राहणी कसे त्यांनी घरं प्रॉपर जंगलामध्ये बनवले आहेत बघा. छोटी छोटी घरं आहेत दिसतात तुम्हाला. कॅमेरा पाहायचा झूम करतो एवढा बघा कसे घर आहेत बघा. तसं असं आम्ही ह्या व्ह्यूच्या जवळ चाललोय. अंगावर काटे यायला लागलेत कारण की महाराजांची एवढी सुंदर मूर्ती आहे तिथे. पुन्हा असं चारी बाजूला सह्याद्री आणि आपल्या महाराजांची मूर्ती बघा ना यार, काय व्ह्यू दिसतोय. क्लास व्ह्यू आहे आणि माग इथे समुद्र आहे बघा ना. हा आपला कडेलाईट पॉइंट, ही शिवसृष्टी, इथे लाईट हाऊस शिवसृष्टी आणि हा कडेलाईट पॉइंट आणि बाजूला समुद्र. हा आपला कशेरी बीच आहे. खूप छान व्ह्यू आहे. सोहम गेला आता विचारतोय शिवसृष्टी चालू आहे की नाही, कारण की काम चालू आहे इथे सध्या. आपल्याला शिवसृष्टीमध्ये एंट्री भेटली आहे. चला आता आतमध्ये सगळ्यात जेवढं होईल तेवढं आपण कव्हर करूया आणि इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करूया. खासियत आहे मेन चिराच्या दगडांनी बांधलेले हे पूर्ण शिवसृष्टी. म्हणजे आतमध्ये जरी गेलो तरी पूर्ण थंड वाटेल अशी ही शिवसृष्टी. चला आता शिवसृष्टीमध्ये आपण एंट्री करतोय. आपण एंट्री करतोय बघा आत लागेल. सुंदर अशी महाराजांची मूर्ती बघा पाठीमागे. हा आहे कुलाबा किल्ला, अलिबागला आहे बघा. सुंदर असं दृश्य कुलाबा किल्ल्याचं. हे पूर्ण काम कधी होईल काका? वर्ष जाईल. चांगलं केलंय, खूप छान केलंय बघा. आपला मित्र आपल्या सोबतीला येतो. कुठे बा? विजयदुर्ग किल्ला, जळगावचे गाव आहे. जळगाव मध्ये हा किल्ला आहे, रामेश्वर मध्ये बघा. तुम्हाला इन्फॉर्मेशन लागली तर घेऊ शकता. आतमध्ये जाण्याची परमिशन नाही. हा सध्या इथे काम चालू आहे त्यामुळे आपल्याला खालून असं चालावं लागतं. आतमध्ये बिलकुल जाण्याची परमिशन. हा आपला पूर्णगड किल्ला, हा रत्नागिरीमध्येच आहे. रत्नागिरीमध्ये जलदुर्ग हा पण किल्ला आहे पूर्णगड म्हणून. इन्फॉर्मेशन आहे इथे. इथे बांधकाम चालू आहे सध्या. किल्ला होता आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळजवळ 8 वेळा आक्रमण केलं होतं, तरी सुद्धा आपल्या महाराजांना जिंकता आला नाही. नंतर धर्मवीर आपले संभाजी महाराज त्यांनी सुद्धा 2 वेळा अटॅक केला, पण दुसऱ्या तरी सुद्धा त्यांना जिंकता आला नव्हता. जवळजवळ संभाजी महाराजांनी सुद्धा जवळजवळ 16 दिवस युद्ध केलं होतं. सेकंड टाइम आक्रमण केलं होतं तेव्हा, तरी सुद्धा हा किल्ला अबद्ध राहिला. संभाजी महाराजांनी एक आयडिया पण लावली होती, म्हणजे जवळजवळ राम सेतू बांधायचा पण प्रयत्न केला होता आपल्या मुरुड जिंकण्यासाठी, पण तो पण प्रयत्न सफल झाला नव्हता. मोडून काढला होता आदिलशहाने. सिंधुदुर्ग किल्ला इथं आहे मित्रांनो. मालवणला आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ल्याचं बघा. सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक महत्वाची इन्फॉर्मेशन अशी की आपल्या शिवाजी महाराजांचे पायाचे आणि हाताचे ठसे आहेत आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर. जर कधी व्हिजिट केला तर त्यांचं नक्की दर्शन घ्या.
तर शिवसृष्टी पूर्ण कव्हर केली आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेच. इथे मेन असं आहे की जास्त करून म्हणजे सगळेच जलदुर्ग किल्ले, भरपूर सगळे जलदुर्ग किल्लेच आहेत सगळेच, कारण की समुद्र बाजूला आहे आणि रत्नागिरी आहे, त्यामुळे सगळे जलदुर्ग किल्लेच बनवलेले आहेत इथे. आणि मेन इथे काम चालू आहे, त्यामुळे सध्या जास्त काही कव्हर करायला मिळालं नाही. चला आता टकमक पॉइंट कडे आपण चाललोय. भाई काय नजारा आहे यार इकडे, म्हणजे कोकण स्वर्ग आहे आणि आपलं महाराष्ट्रच स्वर्ग आहे. महाराजांचे किल्ले आणि परत बीचेस सगळं भाई, हे सगळं महाराष्ट्रामध्येच भेटू शकतं आणि पाहायला मिळू शकतं. म्हणूनच आपण जेव्हा सगळे म्हणतात की हा असा एकच राज्य ज्यांनी म्हणजे सगळ्यांवरती राज्य झालंय है ना, प्रत्येक राज्यावरती राज्य झालंय, पण महाराष्ट्र हा असा एकमेव राज्य आहे ज्यांनी पूर्ण देशावरती राज्य केलंय. बरोबर बोलला जय मित्र. महाराष्ट्र. आणि दिवाळी सोडून, दिवाळी साजरी न करता आपण सह्याद्री एक्सप्लोर करतोय. हीच आपली दिवाळी आहे. हीच आपली दिवाळी आहे खरं तर. हे व्ह्यू, ही महाराजांची मूर्ती बघून अंगावर जे शहार येतात आहे, जे काटे उभा राहतात आहे. हे फक्त व्हिडिओसाठी नाही बोलते आम्ही व्हिडिओच्या आधीपासून पण खूप महाराजांना मानत होतो आणि खूप आम्ही म्हणजे आम्ही कमीत कमी आता 10 ते 11 किल्ले फिरलोय आतापर्यंत. हा तर खूप फिरला, माझ्यापेक्षा डबल ट्रिपल किल्ले फिरलाय. याला तर खूप आवडते ट्रॅकिंग. आपण आता ब्लॉगिंग आता चालू केलं. तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करू शकता, हराळे तुषार नावाने. तुम्ही जाऊन मला माझे सगळे प्रोफाईल चेक करू शकता आणि नक्की फॉलो करा. भरपूर सारे अपडेट्स तुम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा मिळणार आहेत. आता जरा वाटतंय किल्ल्यावर आल्यासारखं वाटतंय. 45 डिग्रीची चढाई आहे ना, चढतोय टकमक पॉइंटला आता. बघा व्ह्यू फक्त बघा मित्रांनो, काय व्ह्यू आहे. हा खरा स्वर्ग आहे कोकणचा. मित्रांनो व्ह्यू बघा फक्त. आम्ही आता टकमक पॉइंट कडून आता खाली उतरतोय. टकमक कुठून आला इथे? अरे टकमक पॉइंट आहे इकडचा हा. टकमक म्हणजे कडेलट पॉइंट रे. टकमक म्हणजे कडेला, त्याला तेच बोलतात. समोर एक गुफा पण दिसते मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. इथे गुफा पण आहे, पण कालांतराने ही गुफा बंद करण्यात आली आहे. आतमध्ये फक्त पाणी आहे, आतमध्ये जाऊ देत नाहीत ते. हा बघा हा व्ह्यू बघा. आता आपण चाललोय आता रत्नदुर्ग किल्ल्याकडे. तुम्ही फक्त व्ह्यूची मजा घ्या, कारण की एवढा भारी व्ह्यू आहे ना इथे. समुद्र आणि प्लस किल्ला. मित्रांनो ही बघा ती गुफा की कालांतराने बंद झाली आहे. फक्त आतमध्ये आता जाऊ देत नाही, कारण की पाणी पूर्ण आतमध्ये आहे. ती म्हणजे काहीतरी महाराजांच्या काळामध्ये काहीतरी हा समुद्र मार्गी असेल किंवा चोर मार्ग असेल, इथून डायरेक्टली गडावरती ओपन होतो दरवाजा. चला आता वरचा व्ह्यू कॅप्चर करू रत्नदुर्गला. रत्नदुर्ग किल्ल्यावरती एंट्री करतो आता. हा आपला मेन एंट्रेन्स आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा. खूप छान असा एंट्रेन्स बनवला. हा म्हणजे बाले किल्ला आहे फक्त. आतमध्ये आल्यावर थंड वाटते इथे. बाहेर खूप गरम होते, ऊन पडलंय ना, इथे आल्यावर थंड वाटते. तिथे सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे रत्नदुर्ग किल्ल्याची. तर आपल्याला बघा हा आपला आहे तो बाले किल्ला आहे. आपण आता इथे आहे. इथे भगवती बंदर आहे, जे तुम्हाला बंदर आपण शिडायला गेलो त्या. आणि ते कडेलट पॉईंट, आपण त्या कडेलट पॉईंटला गेलो होतो. आणि परकोट हे बघा. आणि शिवसृष्टी इथे काय ते शिवसृष्टी. आणि रत्नदुर्ग किल्ल्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. मराठीमध्ये सुद्धा आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. भगवती देवीचं मंदिर पण आहे आपल्याला वरती, ते पण आपल्याला बघायचं. आणि मेन एक राहिलं की आपण जिथे एंट्री करतो तिथे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. स्टार्टिंगलाच गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि हनुमान सुद्धा बसलेले आहेत मेन एंट्रन्सलाच. चला आता पुढे कव्हर करूया आपण. भगवती देवीचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवीची स्थापना केली होती त्या काळी. तर मंदिराचं दर्शन घेऊया. ते सारंग कान्होजी आंग्रे यांची मूर्ती सुद्धा आहे, जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचे किल्ल्याचे राखणदार होते. हा कान्होजी आंग्रे, त्यांच्या इथे मूर्ती सुद्धा आहे.
आणि भगवती देवीचं मंदिर जसं मी सांगितलं तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवीची स्थापना केली होती. तेव्हापासून या मंदिराची पूजा वगैरे खूप छान अशी केली जाते. रांगोळी बघा कशा सुंदर अशी रांगोळी काढली, हे बघा. फोटो काढण्यासाठी पण आहे. अरे हा व्हिडिओ काढ. आपला भगवा झेंडा. तर मित्रांनो, तर हे किल्ल्याचं स्ट्रक्चर बघताय तुम्ही, हा बघा हे चिरा. म्हणजे कसं आहे, तुम्ही कोकण साईडला आलात ना तर गड किल्ल्यांचं स्ट्रक्चर असं चिरांनी बांधलेलं आहे. जर आपण पुणे साईडला गेलो किंवा नाशिक साईडला गेलो तर दगडांचं स्ट्रक्चर वेगळं आहे आणि इथे दगडांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. का? कारण की कोकणमध्ये चिरा जास्त वापरल्या जातात. तिथे तुम्हाला मी प्रत्येक पार्टमध्ये सांगत आलोय की थंड थंड वाटतं. लोक चालली. तर जे खाली बंदर आहे, मिकरवाडा बंदरचं नाव आहे. आणि हा किल्ला शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात 1670 साली आणला होता. हा किल्ला आदिलशाहीकडे पहिला होता. नंतर 1670 साली शिवाजी महाराजांनी जिंकून हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला. हा आहे आपला रेडे ब्रुज, बघा खूप छान असा रेडे ब्रुज. ते बसक्या ब्रुज आहे. इथे एक बुरुज आहे, गणेश बुरुज आहे इथे मंदिराच्या बाजूलाच आहे जस्ट. आपला वाघ्या बुरुज आहे. आता किल्ल्याच्या तटबंदीवरून आम्ही फिरतो तर आहे, कव्हरअप करतोय. पण हा जो किल्ला आहे, किल्ल्याचा जो शेप आहे, आकार, तुम्ही घोड्याची नाळ बघितली असेल, तर घोड्याच्या नाळेसारखा हा किल्ल्याचा आकार आहे. पूर्ण तटबंदी. ज्यांना बांधतो ना, पण ज्यांना बांधतो ना त्यांनी बांधतो नाळ रे, घोड्याची नाळ पायाला जे लावतात. आम्ही पाय बांधतो, पाय बांधत नाही, बांधतात. ते देव वेताळ यांचं मंदिर पण आहे छोटं, शिवपिंडी टाईपच आहे देव वेताळ यांचं मंदिर. हा महाराजांच्या काळातलं असेल, नंतर बांधलेलं आहे. हॅलो बघा हा किती किती चिकना दिसतोय. कुठं आलास कोणती असेल तर बघा याच्यासाठी. कुठे आलाय? कुठे? रत्नागिरी आलाय. इथून आलायच का? दोघं झाले तुम्ही? दोघं पण. अच्छा ते तुम्ही चौघं? ते फॅमिली तुमचीच आहे का? अच्छा अच्छा ठीक आहे. एन्जॉय एन्जॉय. चला चला. तुम्ही कुठे आला? मुंबई. चला. तर आपल्याला माहितीच आहे की जे आपले नौदल आहे, नौदलाची स्थापना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. तर शिवाजी महाराजांनी जलदुर्ग का बांधले? कारण की आपली जी नौदल आहे, म्हणजे शिवाजी महाराजांनी पहिलाच सांगितलं होतं की आपली समुद्र मार्गाचा जो प्रवास असणार आहे किंवा आपली नौदल नेव्ही आता सध्या आहे ती स्ट्रॉंग असली पाहिजे. कारण की जो आपला चोर आहे, शत्रू आहे, तो समुद्र मार्गेच येणार. पहिलाच सांगितलं होतं. आणि हे 26/11 घडलं. हे 26/11 घडलं सुद्धा. तर आम्ही रत्नदुर्ग किल्ला पूर्ण कव्हरअप केलाय. जवळजवळ 5 बुरुज आहेत इथे आपल्या किल्ल्यावरती, जे तटबंदीसाठी छत्रपतींनी बांधले होते. म्हणजे तर आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलोय. किल्ला तर आपला संपला आता, संपून मॅक्स टू मॅक्स 15 ते 20 मिनिटं लागले किल्ला संपूर्ण बघायला. तर मित्रांनो, नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. तुम्ही हे नाही बघितलं तर काहीच नाही बघितलं आयुष्यामध्ये. कारण की इकडचा निसर्ग असा आहे, म्हणजे कोकण म्हणजे स्वर्गच आहे. पण हे जे कोकणामधले जे स्पॉट्स आहेत ना, ते नक्की कव्हर करा. चला आता भेटूया पुढच्या प्रवासाला. म्हणजे आमचा परतीचा प्रवास चालू झालाय आता. आज आम्ही दुपारी मुंबईसाठी निघणार आहे. तर आता जेवढं होईल तेवढं आता, म्हणजे आता जाऊ तर वाटत नाहीये, इथेच राहू वाटतंय. पण आता ऑप्शन नाहीये, कारण की उद्या सगळ्यांना आता कामाला जायचं आहे. त्यामुळे आता परतीच्या प्रवासाला आता सुरुवातच झालीच आहे समजायचं. आता आम्ही पहिला नाश्ता करू गेला, कारण की सकाळपासून काही खाल्लं नाही, फक्त सकाळपासून चहा पिला आणि आम्ही स्पॉट्स कव्हर करण्याच्या मागे लागलोय. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर सगळे स्पॉट कव्हर करा. आम्ही फक्त तिकडे बंदराकडे नाही गेलोय, पण बाकी श्रीसृष्टी, टकमक पॉईंट हे सगळे पॉईंट्स कव्हर केले. रत्नदुर्ग हे सगळे कव्हर केले. तुम्ही येणार असेल तर वेळ काढून या. म्हणजे तुम्हाला इथं पूर्ण जर फिरायचं असेल तर पूर्ण फिरायला 1, 2 ते 2.5 तास पकडून चला.
फक्त रत्नदुर्ग करायचं तर मॅक्स टू मॅक्स अर्धा तास. चला आता भेटूया पुढे डायरेक्टली. चला, वेलकम टू मँगो सिटी गाईज. बघा रत्नागिरी, वा काय क्लास व्ह्यू आहे. हा हा, दुसरं एअरपोर्टच वाटतंय. चला मित्रांनो, आता आपण आता रत्नागिरी स्टेशनवर आलोय. तर घरी चाललोय. खूप वाईट वाटतंय कारण मागे 3 दिवस झाले आम्ही कोकण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलाय, जेवढं करता येईल तेवढं. आम्ही पूर्ण प्रवास लोकल ट्रॅव्हलिंगनेच केलाय, लोकल जे ST आहे त्यांनी. आणि अजून एक सांगायचं झालं तर आम्ही आता जे आमचे छाया गेस्ट हाऊस होतं, म्हणजे बस स्टँडच्या जवळच होतं, तिथून आम्ही रेल्वे स्टेशनला जवळ 6-7 किलोमीटर आहे. तर रिक्षावाले 200 ते 250ची मागणी करतात, पण तुम्ही बार्गेनिंग करा. आम्ही 160 रुपयामध्ये इथपर्यंत आलोय. कारण की बार्गेनिंग केल्याशिवाय कुठलंच काही होत नाही. आपण मुंबईकर आहोत, बार्गेनिंग केलीच पाहिजे. चला आता आपला परतीचा प्रवास डायरेक्ट आता मुंबई गाठायची आपल्याला. जाऊ वाटत नाही पण काय, कारण की आता जावं लागेल, कारण की सगळ्यांना कामाला जायचं. चला आता बघूया कुठली ट्रेन लागली आहे, काय लागली आहे, आणि मग भेटतो तुम्हाला. चला बाय. तर मित्रांनो, आपला प्रवास संपलेला आहे. आता सध्या आपण मुंबईमध्ये पोहोचलोय. तर आम्ही रत्नागिरीवरनं सावंतवाडी आणि दिवा एक्सप्रेस पकडली होती. तर ॲप्रॉक्स 7:45च्या दरम्यान आम्हाला इथं सोडलं. 12:10ची गाडी होती, पण 2 वाजता गाडी आली, पण गाडीने टाईम कव्हर करून 7:45पर्यंत ॲप्रॉक्स आम्हाला पोहोचवून दिलं. तर खूप वाईट वाटतं. कोकणची सिरीज आपली संपली आहे. तर तुम्ही नक्की आपले जे ब्लॉग्स आहेत, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, ही आपली कोकणची सिरीज नक्की जाऊन बघा. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे पोचवा. सबस्क्राईब करा. माझा आवाज पूर्ण बसलाय. आता जाऊन आता काहीतरी थोडं कशाचं बघायला पाहिजे. आता ही मागे ट्रेन तर लागली आहे. आता ब्लॉग म्हणजे कोकणची सिरीज आपण इथे एंड करतोय. चला आता एंडच करूया. नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढचे ब्लॉग्स लवकरात लवकर येत राहतील. ओके, चला बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता.